संगमनेर येथील मालपानी हेल्थ क्लब येथे ध्रुव अकॅडमीच्या वतीनं आनंद मेळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। मागील 8 वर्षांपासून हा आनंद मेळा आयोजित केला जातोय। मुलांच्या कलाकृतींना वाव देणारा आणि मुलांमधील सामाजिकता जपणारा असा हा कार्यक्रम आहे। या ठिकाणी मुलांनी बनवलेल्या पणत्या, आकाशकंदील तसेच विविध खेळणी, गेम, रांगोळ्या, ग्रीटिंग कार्ड आदी वस्तूंची या ठिकाणी विक्री केली जाते। यातून मिळणारा नफा एकत्र करून तो सामाजिक कार्यासाठी तसेच विविध सामाजिक संस्थांना दिला जातो। यावर्षी होणारा नफा हा अकोले तालुक्यातील रतनवाडी येथील मुलींच्या आश्रमशाळेतील शौचालयासाठी दिला जाणार असल्याची माहिती डॉक्टर संजय मालपाने यांनी दिली। दिवाळीच्या निमित्तानं मागच्या 8 वर्षांपासून मुलांच्या कलाकृतींना वाव देणारा आणि मुलांमधलं सामाजिक भान जपणारा, जागवणारा असा हा उपक्रम ध्रुव अकॅडमीच्या वतीनं दरवर्षी राबवला जातो। आणि या उपक्रमाच्या निमित्तानं मुलं आपल्या हातानं काही पंत्या रंगवतात, ग्रीटिंग कार्ड्स तयार करतात, आकाशकंदील बनवतात, रांगोळ्या तयार करतात। त्याच्या विक्रीमधून जो काही नफा शिल्लक राहतो तो नफा आणि त्याचसोबत आनंद मेळ्यामध्ये वेगवेगळ्या खेळांचं आयोजन करून त्या माध्यमातून जो काही नफा मुलांना मिळतो तो नफा सगळा एकत्र करून एखाद्या सामाजिक कार्यासाठी तो नफा दिला जातो। यापूर्वी अभिक्षणगृह असेल किंवा जीवदया मंडळ असेल, अशा वृद्धाश्रम असेल, अशा वेगवेगळ्या संस्थांना, वेगवेगळ्या शाळांना कॉम्प्युटरच्या माध्यमातून केलेली मदत असेल तर दरवर्षी एखाद्या संस्थेसाठी म्हणून या मेळाव्याचं आयोजन केलं जातं। यावर्षी या उपक्रमामधून जे काही शिल्लक राहणार आहे ते रतनवाडी इथल्या आश्रमशाळेमध्ये विशेषतः तिथल्या मुलींसाठी एक चांगल्या दर्जाचं टॉयलेट बनवून देण्यासाठी या आनंद मेळ्याच्या नफ्याचा उपयोग केला जाणार आहे। मालपानी हेल्थ क्लब येथे मुलांनी या आनंद मेळाव्याचा आनंद घेतला। सी मूव्हीज आणि न्यूजसाठी कॅमेरामन सुखदेव गाडेकर, संगमनेर।